मौजे वाणी चिंचाळे तालुका सांगोला या गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामाला 7/7/2022 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली। या योजनेचे काम ज्योतिबा राजे कन्स्ट्रक्शन अँड अर्थ मूव्हर्स यांचे ठेकेदार घाडगे यांनी 21/10/2022 रोजी सुरू करण्यात आलं। हे काम 1 वर्षामध्ये पूर्ण करणं बंधनकारक होतं। आज कामाला 3 वर्ष पूर्ण झाली, परंतु या योजनेचे 40 ते 50% काम अजून अपूर्ण आहे। त्याचप्रमाणे 50% काम अपूर्ण असताना 129.25 लाख रुपये न झालेल्या कामाचे मेजरमेंट बुक SB कांबळे उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय सांगोला यांनी बनवून 127.52 लाख रुपये एवढी रक्कम काढण्यात आली। वाणी चिंचाळे हे गाव दुष्काळग्रस्त असून या गावातील लोकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असताना शासकीय अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने पिण्याच्या पाण्यापासून गावाला वंचित ठेवलं आहे व केलेले काम हे निकृष्ट दर्जाचं आहे। या ठेकेदाराने ज्या ज्या गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत केलेल्या संपूर्ण कामाची चौकशी करावी, तसेच जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्याची जबाबदारी असणाऱ्या प्रत्येक शासकीय अधिकारी यांनी वाणी चिंचाळे गावातील जलजीवन मिशन योजनेचे काम चालू करावे। जनतेच्या हक्काचे पैसे त्यांचा विकास व प्राथमिक गरजा भागवण्यासाठी खर्च करावा अशी माहिती दिली। तरी वाणी चिंचाळे गावातील जलजीवन मिशन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात यावं, अन्यथा संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी। ज्योतिबा राजे कन्स्ट्रक्शन आणि अर्थ मूव्हर्स या कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं। ग्रामीण पाणी पुरवठा विभाग उपअभियंता SB कमळे व ठेकेदार घाडगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। यासाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी व वाणी चिंचाळे गावचे ग्रामपंचायत सदस्य शशिकांत बाळासाहेब गडहिरे यांनी 15/8/2025 या स्वातंत्र्य दिनी सकाळी 8 वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसले आहेत। जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जाणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली। शिवकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे, यूट्यूबवर शिवकाळ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करून रहा अपडेट। धन्यवाद। ऑगस्ट भारताला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाली। आज जरी भारत इंग्रजांच्या ताब्यातून स्वतंत्र झाला असला तरी आज या प्रस्थापितांच्या गुलामगिरीतच आज भारतातील लोक वावरताना आपल्याला दिसत आहेत। आज भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी शेतकरी, गरीब, मजूर, कष्टकरी, दलित या सर्वांनी स्वातंत्र्यासाठी लढली, झगडली। स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, आत्मबलिदान केलं। पण त्यांनी स्वतंत्र भारतात आपला बी भारत असेल, आपल्या बी हक्काच्या गोष्टी बोलल्या जातील, आपल्याला बी न्याय भेटेल, आपल्याला बी स्वातंत्र्य भेटेल, आपल्याला बी समता भेटेल या उद्देशाने सगळ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला ना आज आपण स्वातंत्र्य अनुभवतोय। ते फक्त त्या माणसांच्या बलिदानामुळे आमच्या भविष्यातल्या पिढीला काय तर चांगलं भेटेल ह्या विषयानं आपल्या जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून हे दिलेलं स्वातंत्र्य आहे। तर आज या स्वातंत्र्य आपण झेंडा फडकवतोय, मोठमोठ्या व्यक्तींची, महामानवांच्या जयंत्या बनवतोय, इथंच बघ करून आपण साध्य होणार आहे का? भारत स्वतंत्र झाला आपण म्हणू शकतोय का? 3 दिवस भारत स्वातंत्र्याचा दिवस साजरा करून आपण स्वातंत्र्य असं म्हणू शकतोय का? तर आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या जीवनात गरिबांच्या असेल, शेतकऱ्यांच्या असेल, मोलमजूर असेल, मजुरी करणारी लोक असतील, दलित असतील, त्यांच्या जीवनात काही मात्र फरक झालेला नाही। त्याचंच एक उदाहरण, इंग्रज लोक आपल्या भारताला लुटून गेले म्हणते ते, पण आज भारतातली लोक आपल्या भारताला सामान्य जनतेतल्या टॅक्स मधनं दिलेल्या पैशाला विकासासाठी खर्च करणारा पैसा लुटण्याचं काम आणि भारताच्या सामान्य जनतेचं रक्त पिण्याचं काम आता ही प्रशासन व्यवस्था आताची ही इंग्रजांच्या अवलाद आता करते। तर जलजीवन मिशन हे 2022 ला योजना लागू झाली। 2022 ला योजना लागू झाल्यानंतर एका वर्षात काम करणं अनिवार्य होतं, पण आज 2025 झालं, आज काय जलजीवन मिशनचं काम पूर्ण झालेलं नाही। त्याचा 1 वर्ष झालं मी पाठपुरावा करतोय। पाठपुराव्यानंतर आम्हाला कुठलाच कागद भेटत नव्हता। भरपूर पाठपुराव्यानंतर एवढी एस्टिमेट त्यांचं भेटलं, MB भेटले आम्हाला, आणि त्यात असं आढळून आलं वाणी चिंचाळे गावाचं 1,35 लाख रुपये मंजूर आहेत। त्यातलं 1,29 लाखाची MB बनवण्यात आली, त्याचं टेंडर 1,30 लाख रुपयाचं बनवण्यात आलं।
आणि 1,27,00,000 रुपये कॉन्ट्रॅक्टदारला काढून देण्यात आलं. मी चौकशी लावल्यानंतर पाहणी अहवालात फक्त 77 लाखाचं काम झालं असं पाहणी अहवाल हे अधिकाऱ्यांनी मला दिलेलं आहे. आणि ग्राउंड लेवलला 50 लाखाचं काम झालेलं आहे. 50 लाखाचं जे काम झालेलं आहे ते पूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे. तरी आम्ही पूर्ण माहिती घेतल्यानंतर आम्हाला संपूर्ण ऑफिस सांगोला असेल, जिल्हाधिकारी असेल यांनी आम्हाला टोलवाटोलवीचीच उत्तरं दिली. मंजुरीसाठी पुढे पाठवलं, हे पाठवलं. आमचा मंजुरी पुढे पाठवायचा विषय नाही. तर जे इस्टिमेट बनवलेला 1,35,00,000 त्या इस्टिमेट मध्ये काम पूर्ण करणं आवश्यक होतं. पण 1,29,00,000 MB बनवले, पैसे काढलं, पण 50% काम वाणी चिंचाळे गावात झालेलं नाही. तर ह्या कॉन्ट्रॅक्टदाराला काळ्या यादीत टाकलं पाहिजे. त्याचप्रमाणे ह्याला सहकार्य करणाऱ्या अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालं पाहिजे. तर जे सामान्य जनतेचे पैशाची लूट केली आणि शासनाची फसवणूक केली त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर ह्या कॉन्ट्रॅक्टदाराला परत कामं भेटली नाही पाहिजे ते. आणि वाणी चिंचाळ्याचं काम चालू झालं पाहिजे. जोपर्यंत वाणी चिंचाळे गावातील काम चालू होणार नाही तोपर्यंत बहुजन समाज पार्टी उपोषण करत राहील. आणि हा वाणी चिंचाळे गावातील विषय नाही तर 50,64,00,000 सांगोल तालुक्यात कामं झालेले आहेत. तर ह्या संपूर्ण गावातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी आणि जनतेचा पैसा जनतेला द्यावा आणि जनतेला हक्काचं पाणी, त्यांच्या जनावरांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं प्रयत्न करावा. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण केल्या जाणार नाहीत बहुजन समाज पार्टी या आज रस्त्यावरची लढाई आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही लढत असू. पण पुढे आम्हाला कायदा तोडावा लागला तरी ह्याला प्रशासन जबाबदार आहे. जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत बाळासाहेबकडे रक्ताचा थेंब सांडेल, पण न्याय दिल्याशिवाय उपोषणात उठणार नाही. जय भीम, जय भारत, जय संविधान.